लक्षात ठेवा, ज्या दिवशी कर्माचा अनुभव आले ते ज्यानं तळतळाटीनं पोट्याची बिल्डिंग उभा केली, तळतळाट घेऊन ज्यानं पोटीची बिल्डिंग उभा केली, त्याच्या पोटाला बाळच नाही, पोरच नाही पोटाला, आणि झालंय ते ते पप्पा बी म्हणत नाही आणि मम्मी बी म्हणत नाही. लक्षात ठेवा, इथं काय हे सांगायला आलेलं नाही, खरं अंतःकरणापासून सांगतोय, माफी बघून मला कोणाला टोचून बोलायचं नाही आहे. खरंच सांगतो तुम्हाला, हे प्रारब्धाचा खेळच वेगळा आहे. माफी मागून बोलतो, तो विषय पुढे घेणार आहे. अंतःकरणापासून भजन केलं तर तुमच्या दाराला देव येईल, तुमच्या घरातली सगळी कामं करेल. देवाने काय काय काम केलं सांगतो ऐका. चोकोबाराय रडत रडत बहिणीला बोलवायला गेले. बायकोचे 9 महिने झाले, आता बाळपणासाठी प्रसूतीसाठी कोण येईल? बहिणीला बोलवाय गेले, खरं गळ्यात विना घेतला आणि देवाचं नाव चालू झालं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा आवाज वाढवा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल ऐका ना, कोण भजन करतंय? चोकोबाराय. भजनामध्ये इतके तल्लीन झाले, भजनामध्ये इतके तल्लीन झाले. एक सूचना देतो मी तुम्हाला, ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यांनी पाऊल जरा सोडलं तर चालतंय. मग त्याचं निम्म लेक्चर गळी गळ. आता ह्यो कधी सोडतोय आणि मला गुडघा कधी लावला? काही नाही. कथेची सामुग्री देह अवसानावरी. तुमचं शरीर जर साथ देत नसेल माऊली, तर सुद्धा तुम्ही कीर्तनात येऊन बसलाय, तरच तुम्हाला मी दंडवत देतो. शरीराची व्याधी असताना सुद्धा तुम्ही इथे बसले असं म्हटल्या म्हटलं लगेच आजी उठलीच वर. पाऊल लांबवाय सांगितल्यात मी उठून जायला सांगाय नाही. खाली बसा. ए मावशी झालं
आणि भजनामध्ये इतके तल्लीन झाले बहिणीच्या घरला न जाता पंढरपूरच्या दाराला गेले. इकडे तर आपल्या पत्नीच्या पोटात दुखतंय, आता काय करायचं, आता कसं व्हायचं करत चोकोबारा इतके भानावरच राहिले नाहीत. भजन करत 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 पंढरपूरच्या दिशेने निघाले. शेवटी जगाच्या मालकाला विचार पडला, माझ्या वारकऱ्याची पत्नी, माझ्या भक्ताची पत्नी, जो कुठलाही विचार न करता नामचिंतनामध्ये तल्लीन होऊन माझ्या दाराकडे यायला लागलाय, काम सुद्धा विसरून गेला, कार्य सुद्धा विसरून गेला, तो माझ्याकडे आलाय. हाक मारली जगाच्या मालकानं, कुणाला? रुक्मिणी इकडे. रुक्मिणी माता आल्या. काय हो, तुझा पितांबर दे. अहो तुम्हाला कशाला? मला पाहिजे. जगाच्या मालकानं रुक्मिणी मातेची साडी नेसावी, पितांबर नेसावा आणि चोकोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं महाराज. कुणी? पांडुरंगान माझ्या चोकोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि दार लावलं होतं, चोकोबारायांचं घर लावलं होतं, त्या बेडवरती ती झोपली होती. हाक मारली माणूस दादा. कशी मारली माहितीये का? कशी कोण हाका मारते? चोकोबाराय देवाचं नामचिंतन करत होते म्हणून देव चोकोबारांच्या पत्नीला वहिनी म्हणून हाक मारते. आता आत्ताची ननंद बी म्हणत नाही, डायरेक्ट वहिनीला नावानं बोलवती. अगं संजीवनी, अगं आशा. तशी काही मैत्रिणीच आहे, नात्यामध्ये कधी पण थोडस अंतर ठेवावं, तो आदर असतोय. आणि आता एक याड आले, नवऱ्याची बायकोच त्याच्या आई वडिलांनी म्हणती पप्पा मम्मी. पप्पा मम्मी तिच्या जर सासू सासऱ्याला म्हणायला लागली, मग त्यांचं पोरग हिचा भाऊ झाला. काय रक्षाबंधन करत होत, तेवढंच राहिले. आत्याबाई म्हणा, मामांजी म्हणा, हे नियम आहे, गवळं नाही बघा. आत्याबाई घरात चोर शिरला. पूर्वीच्या सुना आत्याबाई म्हणून हाक मारत होत्या. सासूला आत्ती म्हणून हाक मारले तर चालतंय. काय आई पप्पा मम्मी ना आमचे. म्हणलं कुठले पप्पा मम्मी? अहो त्यांचे पप्पा मम्मी. तुझे कसे झाले? हा डिस्टन्स कळत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पुढे जायचं आपल्याला. जगाच्या मालकानं चोकोबारांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि पुढे आली, दाराला हाक मारली. वहिनी, ओ वहिनी. जगाचा मालक हाक मारतो आणि ते गाठ्यात लिहून ठेवलं महाराज, त्याला प्रमाण आहे. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. तुकोबाची बहीण भावाच्या
जगाचा मालक चोकोबारायांची बहीण झाला. ए मावशे, कोण झाला? चोकोबारायांची बहीण झाला. दार उघडलं. अहो लवकर आला तो. आता तो देव होता का बहीण होती? देव होता. देवांनी ऍक्शन केली चांगलीच. तो का म्हणे नट्टधारी. हा नट्टधारी आहे तो. त्याचा हिशोब कोणाला लागायचा? काय आहे? शिंग मॅडम चटक्यान चुकून येते आणि यायचं नाही तर मी तुमच्या घरला येणार. असू दे. खालयुगातला वार खरी चिंगम खाऊन कीर्तनात बसलेला. असं करायचं नाही. हा मग आठवण ते काय चावायचं तेच तेच त्यातनं काय येतंय? इतकी नाही म्हणलं रामकृष्ण एकदा दिसणार म्हणलेला बेचकाळी बसवल्या काय मला खरंच. लोकांचं काय एक आजी होती एक आजी होती हो. तिला नव्हतं दात तर तिचा तो रोजचा प्रवास असायचा आणि त्या टायमिंगला तोच कंडक्टर असायचा. तिचा आजी एसटीत चढली